कोकण चंचल चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। कशा सगळे मजेत ना। आणि मी आले गावी, जे आज आहे सलोनीचा साखरपुडा। सलोनीचा म्हणजे माझ्या भाचीचा साखरपुडा आहे। तर आता साखरपुड्याला जाऊया। आता नवरा गावातल्या गावातच आहे आणि बघायला तर गावचं वातावरण एक नंबर, बघायला मस्त असं। खलाटी पूर्ण खावलेली आहे शेतीची, चवळी वगैरे शेंगा होती सगळी। गावचा नजारा बघा। इकडे आमचा कुत्रा बसला आहे। इकडे छान अशी सदाफुले, इकडे आमचं झाड मस्त आहे, 2 झाडं हिरवीगार, लय भारी वाटतात। आता जाऊया आले साखरपुड्याला, जेवणाची लगबग तिकडे चालू आहे। गावचं वातावरण वेगळं आहे एकदम, लय भारी मस्त हवा। पण बाहेर बघायला ना एवढं धुऊन आहे ना, खरोखर एवढी गरमी होतं ना। आणि जेवण बनवतात ना तिथं ते एवढी गरमी होतं, बाबाचा चुलींजवळ लय गरमी होतं। ए सोरा गेली मस्त। इकडे गावचा नजारा असा एक नंबर असा। इकडे ते साईडला बघा ना, तिकडे नवऱ्याकडची मंडळी आहे, तिथं ती जेवण बनवतात ते साईडला तिथं। आज गावामध्ये ना टोटल बघाल ना तर 4 साखरपुडा। तर 4 साखरपुडा म्हणजे 2 गावातल्या गावात, एक बाहेर गावावरून नवरा येणार आहे। मस्त बालवाडीचा परिसर इकडे। जेवणाची लगबग चालू आहे इकडे या साईडला। तर इकडे बघा छान असा भात घातलेला आहे इथं, बघा 5 पाल्याचा भात आहे असा घातलेला। त्याने झाली जेवणाची सुरुवात? हो बाया, बस आहे। हा चाललंय। इकडे आहे ना अशी भाजी होते, आणि इकडे डाळीला असा वाटून लावलेला आहे। आणि इकडे बघायला छान अशी चणा डाळ कोबीची भाजी आहे, आणि इकडे चणा डाळीची ग्रेव्ही चालू आहे इकडे साईडला। हे चणे आहेत असे ह्याच्यातल्या कुकरला लावून घेतलेले असते असते। चाय पिता तो या चाय प्याय ना ताई ना, चाय बिस्किट लग्न कार्य वगैरे असतं ना की चाय बिस्किट असं नाश्त्यासाठी। इकडे भात असा मस्त झाला आणि इकडे भाजीला फोडणी देऊन लसूण वगैरे टाकून असं पाहू शकता। इकडे असं मंडप आहे असं, म्हणजे इथं गेट केलेला आहे। इकडे सगळे जेवण बनतात माणसं सगळे या साईडला, सोनबाजू सगळीकडे माणसं जेवण बनवतात। गेट आहे असा, गेट आणि हा मंडप आहे ताईंच्या इथं। आमच्या ताईंच्या मुलीचं लग्न आहे इथं। कणी रांगोळी काढलेली बघा। गावी आमच्या कोकणामध्ये असे सगळे कणी रांगोळी काढतात। मंडप असा वरती, इकडे आमच्या ताईंचं घर नाही, इकडे आमच्या नेते काय कर, नेते काय कर, हाय हाय। इकडे ताईंचं घर असं, घरात सगळी लगबग चालू आहे। बाबा हो तुमचा पण फोटो वाटता बाबा, आमचं मांदिलचं बाबा। इकडे पाऊस सगळं तर पुढ्याची धावपट चालू आहे घरात। इकडे बघायला सगळ्याची तयारी केलेली आहे खाना भरायची। गावी कोकणामध्ये असं खाना वगैरे भरायचं असतं। आजू मेन भाई आमचा, त्याला तिकडे नवरा लाटतो बघूया जरा आवाज येतोय। पाहू शकता मंडळी इकडे नवरदेव आलेला आहे तसं। पाहू शकता मंडळी तिकडे नवरा आलेला आहे, आणि मी आता घरी आलेली आहे। आपल्या मंडळी आता तयार झाली आणि आता निघाली, आणि आता जागा खाली छान अशी नवरी आमची नटलेली आहे। सलो हे बघा
वाव मस्त एक नंबर. चला आता अंगणात जाऊया. तिथं आता आमचा देवाचा वगमाग देतील तिथं जाऊया. एवढं फोडायला कार्यक्रम चालू होता आणि आतमध्ये घाणा भरून झालेला आहे आणि आमच्याकडे गेले लाईट त्याच्यामुळे सगळा काळोख आहे. त्या गावी कोकणात ना अशी मांडीवर घेण्याची प्रथा असते. तर आता मांडीवर घेणार फुगडीची वाटी देणार किंवा चॉकलेट देणार. अशी सासूची मंडळी असते ना सासू ननद ह्या मांडीवर घेतात. पाहू शकता मंडळी छान असा आमचा साखरपुडा झालेला आहे आणि मस्त काय मग कसं वाटतंय साखरपुडा झालाय. मस्त वाटतंय दोघं पण खुश आहे. गावी असं कोकणातलं साखरपुड्याचं जेवण पंक्तीचं जेवण असतं असं गावी. बघा कोकणामध्ये मस्त असं पंक्तीचं जेवणच वेगळं एक नंबर असा. त्या मंडळी इकडे आता ना दुसरी पंगत अशी जेवायला बसलेली आहे. बघा असे सगळे जेवायला बसले. चला आणि पापड जेवून घेतं सगळं जेवायला. तर पाहू शकता मंडळी तिकडे सलोनीचा आणि पवनचा साखरपुडा झाला आणि इकडे चिंचगडवरून नवरा आलेला आहे आणि इथे शुभम आणि ममताचा साखरपुडा आहे. आता साखरपुडा थोडा थोडा सुरुवात होणार आहे. गाणं भरायची सुरुवात झालेली आहे. साखरपुड्याचा गाणं भरून
त्याचा साखरपुडा झालेला आहे आणि छान तयार झालेला आहे. खूप छान दिसतंय बघा. आता दोन्ही ठिकाणचे साखरपुडे झालेले आहेत आणि आता मंडळीची जेवायला बसले आहे. एक नवरा आले चिंचघर वरून आणि एक आहे तर आमच्या गावातला आहे. तर आता ती मंडळी जेवायला बसले आणि नंतर मग जाते. तर आता पुन्हा मी जाते आमच्या ताईंच्या इथे. तिथे आता साखर वगैरे झालं. आम्ही मंडळी जेवते तर तिकडे जाते. आणि चला दानू आता इथला साखरपुडा झाला ना, आता तिकडे जाते. हो हो सरांनी काही साखरपुडा झालेला आहे, जेवण वगैरे झाली आणि आता साखरपुडा निघायची तयारी चाललेली आहे. तर चला इकडे सगळे चालले आहे बघा. साखरपुडा गेलेला आहे. अशा प्रकारे साखरपुडा झालेला आहे. आणि जर काही साखरपुड्याचे व्हिडिओ तुम्हाला आवडले ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. आणि चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि एवढं होईल. धन्यवाद. बाय बाय.